Welcome back. Today we are going to learn about the solid dosage form. Last lecture we have seen about the posology, and next chapter pharmaceutics second. These are the fourth chapter solid dosage form. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत की पावडर. ठीक आहे. सॉलिड डोसेज फॉर्म आपण फर्स्ट इयरमध्ये लर्न केलं आहे की सॉलिड डोसेज फॉर्मचा आपण कॅप्सूल पाहिला आहे, पिल्स पाहिला आहे. ठीक आहे. टॅबलेटसुद्धा पाहिला आहे. पण आता नेक्स्ट जो आहे सॉलिड डोसेज फॉर्मचा जो उरलेला पार्ट असेल तो म्हणजे पावडर. ठीक आहे. सो पावडर म्हणजे की एखादा ड्रग. ठीक आहे. आपण डिटेल्समध्ये पाहणारच आहोत. पण एखादा ड्रग जे आहे आणि त्याला काय केलं की फाईन पार्टिकल्समध्ये आपण जर डिव्हाइड केलं फाईन पार्टिकल्समध्ये, सो त्याला काय बोलतात की पावडर्स. ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्याला आपण काय केलं छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये डिव्हाइड केलं आहे, सो काय झालं पावडर. ठीक आहे. सो ही जी पावडर आहे हा सॉलिड डोसेज फॉर्म आहे. ठीक आहे. द सॉलिड डोसेज फॉर्म्स आर अवेलेबल मोस्टली इन युनिट डोसेज फॉर्म्स. आपण सॉलिड डोसेज फॉर्म फर्स्ट इयरमध्ये टॅबलेट सो आपण फर्स्ट इयरला काय पाहिले टॅबलेट, कॅप्सूल, पिल्स, कॅचेट्स आणि आता काय पाहणार आहोत पावडर्स. ठीक आहे. सो पावडर्स जे आहे व्हेन ड्रग आर ॲडमिनिस्टर ओरली इन ड्राय स्टेट. ठीक आहे. आपण म्हणजेच टॅबलेट, कॅप्सूल किंवा पिल्स असतील हे जर ड्राय स्टेटमध्ये आणि ते जर आपण ॲडमिनिस्टर केले, टॅबलेट अँड कॅप्सूल आर द मोस्ट कन्व्हिनियंट डोसेज फॉर्म. ठीक आहे. कारण की तो ड्राय स्टेटचा आहे, त्याची स्टेबिलिटी असेल. म्हणजेच आपण टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये त्याच्याबद्दल आपण डिटेल्स पाहिलेलं आहे. ठीक आहे. सो दे आर इफेक्टिव्ह अँड पेशंट हॅव नो प्रॉब्लेम इन दिअर दी हँडलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. ऑफकोर्स जर लिक्विड पाहिलं, कम्पॅरिझन लिक्विड डोसेज फॉर्म पाहिलं तर हा काय सॉलिड डोसेज फॉर्म पेक्षा कसा आहे की जरासा इनकन्व्हिनियंट आहे. म्हणजेच टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल आर दी मोस्ट कन्व्हिनियंट डोसेज फॉर्म. दे आर इफेक्टिव्ह अँड पेशंट हॅव अ नो प्रॉब्लेम अँड दे आर दी हँडलिंग. ओके. सम सॉलिड आर पॅक अँड सप्लाय इन अ बल्क पावडर. ठीक आहे. म्हणजे सपोज जर पावडर असेल, ठीक आहे, पावडर फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ अ फाईनली डिवायडेड ड्रग अँड केमिकल्स इन अ ड्राय फॉर्म्स. ठीक आहे. म्हणजेच एक ड्रग आहे आणि आपण त्याला काय करणार आहोत फायनली डिवाइड, म्हणजेच अगदी फाईन पार्टिकल्समध्ये त्याला डिवाइड करणार आहोत अँड केमिकल्स इन अ ड्राय फॉर्म. ठीक आहे. दीज आर अ सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट विच आर मींट फॉर अ इंटरनल अँड एक्सटर्नल यूज. म्हणजेच काय की फार्मास्युटिकल पावडर्स इज अ मिक्सचर ऑफ अ फाईनली डिवायडेड ड्रग or chemicals in a dry form. Second points, these are the solid dosage form of a medicament which are meant for a internal and external use. The particle size of a powder plays an important role in a physical, chemical and biological property of the dosage form. Okay, there is a relationship between the particle size of a powder and the dissolution, absorption and therapeutic efficacy of the drug. म्हणजेच काय की पावडर जो आहे कोणता की फार्मास्युटिकल पावडर्स इज अ मिक्सचर ऑफ अ फाईनली डिवायडेड ड्रग ऑर केमिकल इन अ ड्राय फॉर्म. ठीक आहे. म्हणजेच एखाद्या ड्रगला किंवा एखाद्या केमिकल्सला अगदी फाईन पार्टिकलमध्ये जर डिवाइड केलं, सो त्याला काय म्हणू शकतो आपण पावडर. ठीक आहे. आणि पावडर काय की दोन्ही पण इंटरनली आणि एक्सटर्नल असं आपण यूज करू शकतो. दे आर अवेलेबल इन अ क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस पावडर किंवा फॉर्म. There is a relationship between the particle size of a powder and dissolution, absorption and therapeutic effect of the drug. म्हणजेच काय की द पार्टिकल साईज ऑफ पावडर. ठीक आहे. वरती काय म्हटले की क्रिस्टलाइनमध्ये पण आहे आणि अमॉर्फस फॉर्ममध्ये पण पावडर ही अवेलेबल आहे. बट ह्याचं रिलेशन कशाशी आहे पार्टिकल साईजची. ठीक आहे. म्हणजेच पार्टिकल साईज ऑफ अ पावडर प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन अ फिजिकल, केमिकल किंवा मग बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. म्हणजेच फिजिकल, केमिकल आणि जी बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहे ती इनडायरेक्टली डिपेंड कशावर आहे पार्टिकल साईजवरती. ठीक आहे. पार्टिकल साईज जितकी फाईन असेल तितकं त्याचं डिझॉल्युशन फास्ट असेल किंवा मग ॲब्झॉर्प्शन आणि थेरापेटिक इफिकसी ऑफ दी ड्रग असेल. हे सगळं कशावर डिपेंड आहे पार्टिकल साईजवर. ठीक आहे. सो पावडरला काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. सो ॲडव्हान्टेजेस आपण पाहूयात की ॲडव्हान्टेजेस म्हणजेच काय की पावडर आहे. ठीक आहे. पावडरची डेफिनेशन काय आहे की पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाईनली डिवायडेड ड्रग
अँड केमिकल इन अ ड्राय फॉर्म. आणि हा जो पावडर फॉर्म आहे हा सगळ्यात ओल्डेस्ट फॉर्म आहे. ठीक आहे, ओल्डेस्ट डोसेज फॉर्म अँड आर यूज बोथ इंटरनली अँड एक्सटर्नली. लास्टला काय पाहिलं आपण, इंटरनली आणि एक्सटर्नली अशा दोन्ही पण यूज आपण त्याचं करू शकतो. ओके, सो ॲडव्हान्टेजेस पाहूया. फर्स्ट, पावडर्स आर मोर स्टेबल दॅन दी डोसेज फॉर्म. ऑफकोर्स काय की पावडर काय ड्राय स्टेट आहे, म्हणजेच ते कन्व्हिनियंट आहे आणि याची स्टेबिलिटी जर पाहिली तर कशी येते, लिक्विड डोसेज फॉर्मपेक्षा मोर स्टेबल. ठीक आहे, म्हणजेच याला हँडलिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आणि कन्व्हिनियंट आहे, ड्राय स्टेट असल्यामुळं कन्व्हिनियंट आहे. सेकंड पाहूया, द चान्स ऑफ इनकम्पॅबिलिटी आर लेस कम्पेअर टू दी लिक्विड डोसेज फॉर्म. म्हणजेच ड्राय स्टेट आहे, म्हणजेच त्यामध्ये मॉइश्चर हे कमी प्रमाणात असणार आहे आणि मग तिथे काय होणार नाही आहे, इनकम्पॅबिलिटी. ठीक आहे, इनकम्पॅबिलिटी ही होणार नाही आहे आणि जरी झाली तरी ती कशी असणार आहे, लेस दॅन दी लिक्विड डोसेज फॉर्म. थर्ड पाहूया. थर्ड इज अ onset of action of a powder drug is rapid as compared to the solid dosage form. एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल ह्यापेक्षा पावडर ड्रग जो आहे हा कसा आहे, रॅपिड ऑनसेट ॲक्शन देणार आहे. का, कारण की ह्यामध्ये फाईनली डिव्हायडेड पार्टिकल आहे, म्हणजेच ड्रग आहे, केमिकल आहे, ह्यांना काय केलेलं आहे, फाईनली असं डिव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, फाईनली डिव्हाइड केल्यामुळं प्रत्येकाचं पार्टिकल हा स्मॉल असणार आहे आणि तो ॲब्झॉर्प्शन, ठीक आहे, ॲब्झॉर्ब हा फास्ट होणार आहे. म्हणजेच त्याची पावडर ड्रग इज अ रॅपिड ॲज कम्पेअर टू दी अदर सॉलिड डोसेज फॉर्म. अदर सॉलिड डोसेज फॉर्म कोणते की टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल. ठीक आहे, सो ह्यापेक्षा पावडर ड्रग हा फाईनली डिव्हाइड केलेला आहे, म्हणजेच त्याची ॲक्शन कशी असणार आहे, रॅपिड. ड्यू टू द स्मॉलर पार्टिकल साईज ऑफ पावडर इट गेट डिझॉल्व इझिली इन अ बॉडी फ्लुइड. फोर्थ पाहूया, द लार्जर क्वांटिटी, ठीक आहे, ऑफ अ पावडर ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू द पेशंट्स ओरली बाय द डिझॉल्विंग ऑर मिक्सिंग द पावडर इन दी सुटेबल लिक्विड. म्हणजेच जर तुम्ही एखादी क्वांटिटी पावडर घेतलाय, पावडर डोसेज फॉर्म जर तुम्ही घेतलाय, आपण काय पाहतो ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, ॲडव्हान्टेजेसमध्ये जर पाहिलं की पावडरची जरी तुम्ही लार्ज क्वांटिटी इंटेक करायची असेल, ॲडमिनिस्टर करायची असेल, तरी पण ती कशी आहे, कन्व्हिनियंट आहे बाय दी डिझॉल्विंग ऑर मिक्सिंग द पावडर इन द सुटेबल लिक्विड. म्हणजेच एखाद्या लिक्विडमध्ये तुम्ही ती लार्ज क्वांटिटीवाली पावडर डिझॉल्व करून ती तुम्ही घेऊ शकता, हे कन्व्हिनियंट आहे. नेक्स्ट, स्मॉल चिल्ड्रन्स ऑर एल्डरली पेशंट कॅन इझिली टेक द पावडर ड्रग ॲज सच ऑर डिस्पर्स इन अ वॉटर ऑर एनी अदर लिक्विड. म्हणजे वरतीच पाहिलं की लार्ज क्वांटिटी जरी असेल तरी आपण एखाद्या लिक्विडमध्ये, म्हणजे जेरॅटिक असेल किंवा पेडियाट्रिक असेल, ह्यांना काय की इझिली टेक द पावडर ड्रग सच ऑर डिस्पर्स इन वॉटर ऑर एनी अदर लिक्विड, म्हणजेच डिझॉल्व करून ते घेऊ शकतात. देन नेक्स्ट, पावडर्स आर मोर इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर विथ द अदर डोसेज फॉर्म बिकॉज नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल मशिनरी ऑर टेक्निक्स. ठीक आहे, म्हणजेच पावडर डोसेज फॉर्म आहे हा मोर इकॉनॉमिक आहे अदर दी सॉलिड डोसेज फॉर्म्स. ठीक आहे, कारण की ह्याला मशिनरीज किंवा टेक्निक्स खूप कमी लागतात, त्यामुळं हा खूप इकॉनॉमिकल होऊ शकतो. देन नेक्स्ट, पावडर आर मोर इझी टू कॅरी दॅन दी लिक्विड डोसेज फॉर्म. म्हणजेच काय आहे की ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा पावडर हा खूप काय आहे, कन्व्हिनियंट आहे, मोर इझी टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेज फॉर्म. ठीक आहे, सो हे काय ॲडव्हान्टेजेस होते. आता नेक्स्ट जो आहे आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत की डिसॲडव्हान्टेजेस. फर्स्ट, ड्रग्स हॅविंग अ बिटर, nauseous and unpleasant taste cannot be dispensed in a powder form. ठीक आहे, म्हणजेच काय की पावडर फॉर्म आपल्याला डिझॉल्व करून घ्यायचा आहे. सो डिझॉल्व करून जर त्या ड्रगला, ज्याचे तुम्ही पावडर बनवताय त्या ड्रगला जर ऑलरेडी बिटर टेस्ट असेल, नॉशियसपणा असेल किंवा अनप्लेझंट टेस्ट असेल, सो हे पेशंट घेऊ शकत नाही. सपोज जर तुम्ही अशी पावडर डिझॉल्व केली तर ऑफकोर्स काय होणार आहे, बिटर नॉशियस टेस्ट लागणार आहे आणि ते पेशंटसाठी काय असणार आहे, अनप्लेझंट असणार. म्हणजेच ते काय की थोडक्यात घेऊ शकणार नाही किंवा तुम्ही ते डिस्पेन्स करू शकणार नाही. डेलिक्युसंट अँड हायग्रोस्कोपिक ड्रग्स कॅन नॉट बी डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. म्हणजेच काय की डेलिक्युसंट्स किंवा हायग्रोस्कोपिक आहे हे मॉइश्चर क्रिएट करणारे ड्रग. ठीक
आहे, म्हणजे प्रॉपर्टीज आहे. सो ड्रगला जर डेलिक्युशन पण आला किंवा मॉइश्चर पण आला, वेटनेस पण आला, तर हे काय होणार आहे, पावडर फॉर्म जो आहे तो काय होणार आहे, एखादा डंप मास तयार होऊन जाईल. म्हणूनच तुम्हाला डेलिक्युसंट आणि हायग्रोस्कोपिकवाले जे ड्रग आहेत त्यांना डिस्पेन्स करता येणार नाही. नेक्स्ट आहे ड्रग विच गेट अफेक्टेड बाय द ॲटमॉस्फेरिक कंडिशन आर नॉट सुटेबल फॉर अ डिस्पेन्सिंग इन अ पावडर. ड्रग विच गेट अफेक्टेड बाय द ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजेच काय की ॲटमॉस्फेरिक कंडिशन असेल, म्हणजेच जर ओलॅटाईल असेल किंवा वरती आपण पाहिलं डेलिक्युसंटपणा असेल किंवा लिक्विफिकेशन म्हणजेच मॉइश्चर क्रिएट करणार असेल, म्हणजेच जे ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये जे सुटेबल नाही आहेत अशा टाईपचे जे ड्रग्ज आहेत किंवा पावडर्स आहेत ते तुम्ही डिस्पेन्स करू शकणार नाही. द डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज अ टाईम कन्झ्युमिंग. ठीक आहे, म्हणजेच टाईम कन्झ्युमिंग त्याची जी तुम्ही पोसोलॉजी करताल म्हणजे. अँड लास्ट वन ऑफ द डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज अ टाईम कन्झ्युमिंग. ठीक आहे, हे टाईम कन्झ्युमिंग आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पावडर पाहणार आहोत. त्याचे 5 टाईप्स आहेत आणि हे 5 टाईप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत.